प्रिय बंधू भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा. आज मी मार्क शुभवर्तमान अध्याय 10 वचन 46 ते 52. येशू बार्टिमायस ह्या आंधळ्याला बरे करतो या वचनावर चिंतन करत आहे. संत मार्कच्या शुभवर्तमानातील या उतार्यात संत मार्कने आंधळ्या बार्टिमायसला त्याच्या अंधत्वातून बरे करण्याचे वर्णन केलेले आहे. मार्क सांगतो, आता ते येरिहोला आले. तो आपल्या शिष्यांसह आणि मोठ्या लोकसमुदायासह येरिहोच्या बाहेर जात असताना आंधळा बार्टिमायस, तिमाचा मुलगा, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसलेला होता. जेव्हा त्याने ऐकले की तो नाझरेतचा येशू आहे, तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. तेव्हा पुष्कळाने त्याला शांत राहण्याचा इशारा केला, पण तो आणखी मोठ्याने ओरडला, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू शांत उभा राहिला आणि त्याने त्याला बोलावण्याची आज्ञा केली. मग त्याने त्या आंधळ्याला बोलावून म्हटले, उत्साही राहा, उठ, तो तुला बोलावत आहे. आणि आपले वस्त्र बाजूला टाकून तो उठला आणि येशूकडे आला. तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तो आंधळा येशूला म्हणाला, राब्बोनी, मला दृष्टी मिळावी. तेव्हा येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि लगेचच त्याला दृष्टी मिळाली आणि तो रस्त्यावरून येशूच्या मागे गेला. मला एक अतिशय प्रेमळ आणि पवित्र स्त्री माहीत आहे, जिचा येशूवर प्रचंड विश्वास आहे. जहाजावर काम करणारा तिचा नवरा जेव्हा नोकरी गमावणार होता, कारण तो ज्या शिपिंग कंपनीमध्ये काम करत होता, ती कंपनी काही कामगारांना कामावरून कमी करत होती, कारण त्यांना त्यांच्या शिपिंग व्यवसायात खूप कमी कमाईचा सामना करावा लागत होता. एके दिवशी मी तिला विचारलं, तुला या परिस्थितीत काय वाटते? ती मला म्हणाली, फादर, माझा येशूवर खूप विश्वास आहे आणि मी त्याच्याकडे प्रार्थना करत आहे. मी येशूला सांगितले आहे की माझ्या कुटुंबाला माझ्या पतीच्या नोकरीची खूप गरज आहे आणि मला माहीत आहे की तू माझ्या पतीसाठी ही नोकरी वाचवणार आहेस. काही आठवड्यानंतर जेव्हा मी तिला पुन्हा भेटलो, तेव्हा ती माझ्याकडे आली आणि स्मित हास्य करत म्हणाली, फादर, परमेश्वराची स्तुती असो. जसे मी तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे येशूने माझी प्रार्थना ऐकली आहे आणि त्याने माझ्या पतीची नोकरी सुरक्षित ठेवली आहे. ते ऐकून मला खूप आनंद झाला आणि मीही परमेश्वराची स्तुती केली आणि त्याचे आभार मानले. या महिलेचा येशूवर खूप विश्वास होता आणि तिला येशूकडून काय हवे आहे हे देखील चांगले ठाऊक होते. आणि ही आजच्या शुभवर्तमानातील अंध बार्टिमायसची सुद्धा कथा आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या आंधळ्या बार्टिमायसने जेव्हा ऐकले की तो नाझरेतचा येशू आहे जो तेथून जात आहे, तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. पण येशूचे शिष्य आणि आजूबाजूच्या लोकांना त्याने येशूला त्रास द्यावा असे वाटत नव्हते, म्हणून अनेकांनी त्याला शांत राहण्याचा इशारा दिला. आपल्या आजूबाजूलाही असेच घडते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला उत्साहाने प्रार्थना करताना, परमेश्वराची स्तुती आणि उपासना करताना किंवा काहीतरी चांगले कृत्य करताना पाहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांना ते आवडत नाही किंवा त्याचे कौतुक होत नाही. हे एकतर हे उत्साही लोक करत असलेल्या आणि म्हणत असलेल्या गोष्टी करण्यास त्यांना स्वतःला असमर्थ वाटत असल्यामुळे असेल किंवा त्यांना अशा लोकांचा हेवा वाटतो म्हणून असेल. ती माणसं ह्या गोष्टी सहजतेने आणि नकार किंवा शिक्षेच्या भीतीशिवाय करत आहेत हे पाहून ह्या लोकांना
जलसी वाटते, हेवा वाटतो. पण तो आणखी मोठ्याने ओरडला, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. म्हणून येशू शांत उभा राहिला आणि त्याने त्याला बोलावण्याची आज्ञा केली. आंधळा बार्टिमयस सहजासहजी हार मारणारा माणूस नव्हता, कारण त्याचा येशूच्या चांगुलपणावर आणि येशूवरील त्याच्या दृढ विश्वासावरही विश्वास होता. म्हणून तो आणखी मोठ्याने ओरडला, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. येशूवरील त्याची दृढता आणि दृढ विश्वास याला भरपूर प्रतिफळ मिळाले. येशू शांत उभा राहिला आणि त्याला बोलावण्याची त्याने आज्ञा केली. मग त्याने त्या आंधळ्याला बोलावून म्हटले, उत्साही रहा, उठ, तो तुला बोलावत आहे. आणि आपले वस्त्र बाजूला फेकून तो उठला आणि येशूकडे आला. त्याचे वस्त्र बाजूला फेकणे म्हणजे भूतकाळ सोडून देणे होय. बार्टिमायसला त्याच्या भूतकाळापासून दूर जायचे होते. कदाचित येशूला तो भूतकाळ आनंददायी आणि आनंददायक नसावा. कदाचित हे जीवन येशूच्या शिकवणीच्या विरुद्ध होते. म्हणून बार्टिमायसला त्या भूतकाळापासून दूर जाण्याची इच्छा होती, जेणेकरून तो पूर्णपणे येशूसोबत एकरूप होऊ शकेल आणि एक नवीन व्यक्ती बनू शकेल. असे केल्यावरच बार्टिमायसला नवीन दृष्टी मिळू शकली आणि त्याच्या अंधत्वातून त्याला बरे होता आले. म्हणून आपण सर्वजण कोणत्याही आजारातून बरे व्हायचे आहे, त्यांनी स्वतःला आपल्या पापी भूतकाळापासून पूर्णपणे दूर व्हायला पाहिजे आणि येशूच्या शिकवणीवर आधारित नवीन जीवन जगण्यास सुरुवात केली पाहिजे. तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, रब्बोनी, मला दृष्टी मिळावी. जेव्हा आपण बरे होण्यासाठी येशूकडे जातो, तेव्हा आपल्याला नक्की काय हवे आहे याबद्दल आपल्याला खात्री असणे आवश्यक आहे. आपण येशूकडून कोणत्या प्रकारचे उपचार शोधत आहोत याबद्दल आपल्याला जागरूक आणि निश्चित असणे आवश्यक आहे. बार्टिमायसला माहीत होते की त्याला येशूकडून काय हवे आहे. त्याला दृष्टी हवी होती आणि म्हणून त्याने येशूला सांगितले, रब्बोनी, मला माझी दृष्टी परत मिळावी. येशूवर त्याच्या विश्वासामुळे आणि त्याला येशूकडून काय हवे आहे याची खात्री असल्यामुळे येशूने बार्टिमायसला बरे केले. अशा प्रकारे येशू त्याला असे म्हणत बरे करतो, तू जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि लगेचच त्याला दृष्टी मिळाली आणि तो रस्त्यावरून येशूच्या मागे गेला. बार्टिमायसला त्याच्या अंधत्वातून बरे होताच तो रस्त्यावर येशूच्या मागे लागतो. येशूने बरे केलेल्या बहुतेक लोकांबद्दल हेच घडताना आपण पाहतो. ते बरे होताच ते येशूच्या मागे गेले आणि परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगू लागले. अंधत्वाच्या इतर प्रकारांपासून बरे होणे. बार्टिमायसला त्याच्या शारीरिक अंधत्वातून बरे होता आले, परंतु इतर अनेक प्रकारचे अंधत्व आहेत ज्यापासून आपल्याला बरे होण्याची आवश्यकता आहे. जरी आपण खऱ्या अर्थाने शारीरिकदृष्ट्या अंधत्व किंवा अंध नसू, तरीही अंधत्वाचे कुठले प्रकार आहेत की ज्यातून आपल्याला बरे होण्याचे आवश्यक आहे? अंधत्वाचे पुढील प्रकार आहेत जे शारीरिक नाहीत, पण त्यातून आपल्याला बरे होण्याची गरज आहे. 1. जगातील चांगुलपण न पाहण्याचे आंधळेपण. जगातील चांगुलपणा न पाहण्याच्या अंधत्वातून आपण बरे होणे आवश्यक आहे. परमेश्वराने सुंदर पक्षी आणि अद्भुत प्राणी, अविश्वसनीय गोष्टी, विविध प्रकारच्या संस्कृती आणि लोक आणि त्यांच्या स्वतःच्या परंपरा आणि मेजवानी आणि सणासह लाखो विलक्षण जीवांसह इतके सुंदर विश्व निर्माण केले आहे. बऱ्याचदा आपण या गोष्टी काळजीपूर्वक पाहण्यात आणि त्यांचे कौतुक करण्यात आणि त्या निर्माण केल्याबद्दल परमेश्वराची स्तुती आणि आभार मानण्यात अयशस्वी होतो आणि त्याऐवजी जगातील फक्त कुरूप गोष्टी लक्षात घेण्यास निवडतो. 2. आपल्या सभोवताच्या लोकांमध्ये आणि जगातील चांगुलपणा न पाहण्याचे अंधत्व. आपल्या सभोवताच्या आणि जगातील लोकांचे चांगुलपण पाहण्यात अयशस्वी होण्याच्या आपल्या अंधत्वातून आपल्याला बरे होण्याची आवश्यकता आहे.
आपल्या आजूबाजूला आणि जगात अशा अनेक प्रेमळ, काळजी घेणारे आणि देवदूता समान अशा व्यक्ती आहेत आणि आपण त्यांची उपस्थिती आपल्यामध्ये पाहण्यात अयशस्वी होतो आणि त्याऐवजी जगातील फक्त वाईट गोष्टी आपण निवडतो. आपण फक्त वाईट लोक आणि पापी लोक जे गरीब आणि निष्पाप लोकांचे शोषण करतात आणि गरीब आणि निष्पाप लोकांच्या जीवनात दुःख आणतात त्यांचाच जास्त विचार करत बसतो. 3. आपल्या स्वतःच्या जीवनातील वाईट न पाहण्याचे अंधत्व. आपण आपल्या स्वतःच्या जीवनातील वाईट न पाहण्याच्या अंधत्वातून बरे होणे अतिशय आवश्यक आहे. आपल्यापैकी काही लोक नेहमी इतर लोकांच्या जीवनातलं वाईट पाहतात. ते इतर लोकांच्या जीवनातील वाईट गोष्टीच्या शोधात असतात. ते स्वधर्मी लोक आहेत जे टीकात्मक मनाचे आहेत, परंतु ते नेहमी इतर लोकांवर टीका करण्याविषयी गंभीर असतात आणि कधीही स्वतःची टीका मात्र करत नाहीत. ते इतरांमधील दोष शोधण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना त्यांचा टीकेचा कॅमेरा स्वतःवर फिरवण्यात रोखून ठरण्यास आणि स्वतःचे दोष शोधण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे ते त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करत नाहीत आणि ते परमेश्वराच्या सर्वात जवळ आहेत असा खोटा विश्वास ठेवून स्वतःचे गौरव करत राहतात. परंतु ते हे विसरतात की येशूने सांगितलेल्या कथेतील परुषाचे ते जीवन जगत आहेत. येशूने सांगितले आहे, 2 माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली, एक परुषी आणि दुसरा जकातदार. परुषाने स्वतःजवळ उभे राहून प्रार्थना केली, परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो की मी इतर लोकांसारखा लुटारू, दुष्ट, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा नाही. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि मला जे काही मिळेल त्याचा दशमांश देतो. पण जकातदार काही अंतरावर उभा राहिला. तो स्वर्गाकडेही पाहत नाही, पण छातीवर मारून म्हणाला, परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मी पापी माणूस आहे. येशू म्हणाला, मी तुम्हाला सांगतो की हा मनुष्य दुसऱ्यापेक्षा परमेश्वरासमोर नीतिमान ठरून घरी गेला. कारण जे स्वतःला उंच करतात ते सर्व नम्र केले जातील आणि जे स्वतःला नम्र करतात त्यांना उंच केले जाईल. चौथा, आपल्या स्वतःच्या जीवनातील चांगुलपणा न पाहण्याचे अंधत्व. हे चौथं अंधत्व. आपण आपल्या स्वतःच्या जीवनातील चांगुलपणा न पाहण्याच्या अंधत्वातून बरे होणे आवश्यक आहे. बरेचदा आपण दुःखी आणि कष्टी असतो आणि आपण स्वतःला शाप देतो आणि आपल्या दोष देतो स्वतःला आणि आपल्या जीवनातील दुःखासाठी आपल्या पालकांना आणि कधी कधी परमेश्वराला दोष देतो. आपण अनेकदा विसरतो की आपल्या आयुष्यात अशा अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला परमेश्वराचे आभार मानायला हवेत. मी तरुणांसाठी आणि इतरांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मी सहभागींना त्यांच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी लिहून ठेवायला सांगतो. त्यापैकी बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातील वाईट गोष्टींची एक मोठी यादी आणि चांगल्या गोष्टींचे फक्त 4-5 गोष्टी अशी यादी घेऊन माझ्याकडे येतात. हे खरे दुःखी लोक आहेत आणि त्यापैकी बहुतेक हे आहेत की ज्यांनी दुःखी होण्याचे निवडलेले आहे. मग मी त्यांना सांगतो की त्यांच्या आयुष्यातील वाईट गोष्टी लिहायचं बंद करा आता आणि आता तुमच्या आयुष्यातील फक्त चांगल्या गोष्टी लिहायला सुरुवात करा. आणि जेव्हा त्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनातील वाईट गोष्टींपेक्षा जास्त लिहून होतील तेव्हाच इथून निघून जा. आणि ते असे करण्यात ते 2 कारणासाठी यशस्वी होतात. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत ती त्यांना समजते आणि ते सर्व लिहायला सुरुवात करतात. आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना हे माहीत आहे की जोपर्यंत त्या यादीमध्ये त्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी हे यादीमधील त्यांच्या जीवनातील वाईट गोष्टीपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत त्यांना हा हॉल सोडता येणार नाही आणि त्यांना जेवण मिळणार नाही दुपारचं किंवा संध्याकाळचं जे असेल ते. आणि त्यामुळे ते पटापट त्यांच्या जीवनातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी लिहून त्यांच्या जीवनातील दुःखी गोष्टीपेक्षा जास्त चांगल्या गोष्टी ते लिहून टाकतात. प्रिय बंधू भगिनींनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिला. हे
वचन आणि चिंतन तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी. कृपया हे चिंतन तुम्ही आणि हे व्हिडिओ दुसऱ्यांना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल या व्हिडिओविषयी, या चिंतनाविषयी, तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर 7030447934 माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि कृपया हा व्हिडिओ आणि हे वचन इतरांना पाठवा. माझं यूट्यूब चॅनल आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. कृपया माझ्या चॅनलला भेट द्या आणि त्याला पुरस्कृत करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे प्रभू परमेश्वरा, ही जी माणसं हा व्हिडिओ पाहत आहेत, माझं हे चिंतन ऐकत आहेत, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे. जे चिंतन दुसऱ्यांना पाठवत आहेत त्यांच्यावर, त्यांच्या मुलांबाळांवर तुझा आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंदी, शांतीपूर्ण आणि प्रेमळ जीवन मिळावं म्हणून कृपा दे. आणि त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो. आमेन.